नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीने गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता। भन्नाट अशी लागते। तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण एका पॅन मध्ये 1 चमचा भर तेल घालून घेऊयात आणि त्यामध्ये ही मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली गवार घेतली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। गवार शक्यतो निवडूनच घ्यायची, चाकूने चिरून घ्यायची नाही। आणि आपण ही गवार आता या पॅन मध्ये टाकून आपण हिला चांगलं हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात यावरती डाग येतात मध्यम गॅसवरती। तर हे बघा हलकेसे डाग ये लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आपली गवार 5 ते 7 मिनिटात भाजून झालेली आहे। आता या गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूयात। रस्सा भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडलं की त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून घेतला आणि आता त्याला आपण मिक्स करून घेऊयात। थोडासा मिक्स केल्यानंतर त्यात एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। आता आपण यामध्ये एक वाटण टाकूयात। 2 इंच खोबरं, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे, ते टाकून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये काही मसाले टाकूयात। 2 चमचे घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरू शकता। 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला। आता याला मिक्स करून घेऊयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर तेल सुटल्यानंतर आता यावरती टाकूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। अशी फोडणीला कोथिंबीर टाकली की चव खूप छान येते कोणत्याही भाजीची। आता यामध्ये जी आपण भाजून घेतलेली गवार होती ती टाकून घ्यायची आहे सगळी। तर मी ते सगळी गवार टाकून घेतली आहे आणि त्याला आता मिक्स करून घेऊयात। तर हे बघा मस्त असं मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या पद्धतीने केली तर ही सुकी भाजी होते। आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपण यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढी तुम्ही यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। कोणत्याही रस्सा भाजीला गरमच पाणी वापरायचं। आणि आता टाकून घेऊयात चवीनुसार मीठ। तर इथं मी 1.5 चमचे मीठ टाकून घेतलं आहे। आता एक उकळी आल्यानंतर यामध्ये टाकून घेऊयात 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात। गरम पाणी ओतल्यामुळे पाहू शकता मस्त असा कट आलेला आहे। तर आता मिक्स करून झाल्यानंतर यावरती टाकूयात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि आता यावरती लीड झाकून आपण याला कमी गॅसवरती 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। तर बघा किती मस्त वास येत आहे आणि खूप छान अशी आपली गवारीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। आणि तुम्ही रस्सा पाहू शकता मस्त असा दाटसर असा रस्सा झालेला आहे आणि कट सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे। तुम्हाला मी दाखवते सुद्धा। तर बघा मस्त असा कट आलेला आहे। आता आपण गवार शिजले का नाही ते पाहूयात। तर इथं मी तुम्हाला दाखवते। तर मस्त अशी आपली गवार शिजते या पद्धतीने केल्यानंतर। तर बघा मऊसूद अशी आपली गवार शिजलेली आहे। ही गवारीची भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता, भन्नाट अशी लागते। तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आहे। आणि हो, तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते देखील मला सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करून शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।